महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे यांनी मनसेबरोबर काडीमोड घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। शिवसेनेचे शिवबंधन हातामध्ये बांधलं आहे। आमदार सोनवणे यांच्या प्रवेशाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते काय म्हणाले आहेत, ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। पंकज गावडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये एक प्रवक्ते पदावर काम करत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये अनेक तरुण एकत्रित येऊन काम करत असताना पंकज गावडे हे आमचा अत्यंत तसा जवळचा सहकारी होता। तर निश्चित प्रकारे त्यांनी त्यांचा एक वैयक्तिक व्यवसाय आणि हरिभक्त परायण पंकज महाराज झाले। नंतर एक मोटिवेशनल गुरु म्हणून ते पुणे आणि परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत होते आणि तदनंतर ते राजकारणापासून अलिप्त झाले होते। पंकज महाराज एक असा एक चांगला वैचारिक माणूस आहे। शेवटी पक्ष म्हटलं तर पक्षाचे विचार वेगळे वेगळे असल्यामुळं प्रत्येक पक्षाला एक वेगवेगळी डिफिनिशन आहे आणि म्हणून असं एक वैचारिक माणसाने त्यांचा विचार बदलला तर त्यांना त्याच्याबद्दल काहीतरी दुसऱ्या पक्षाबद्दल आत्मीयता वाटली असेल किंवा त्यांच्या नेत्याच्या प्रती काहीतरी प्रेम असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल। पण निश्चित प्रकारे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीत मनपूर्वक शुभेच्छा आहेत। पण पंकज महाराजांना माझी विनंती हीच असणार आहे की आजपर्यंत ज्या संस्काराने तुम्ही वाढलेला आहात ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार, दिलीप वळसे पाटील साहेब यांचे विचार, आदरणीय कैलासवासी पुंडलिकांना खांडगे यांचे संस्कार आणि वल्लभशेठ बेनके साहेब यांचे संस्कार त्यांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये विसरू नये अशीच माझी एक भावंड म्हणून त्याला एक नम्र विनंती असणार आहे। पक्षात अनेक येतात जातात, अशा काही लोकांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फरक पडणार नाहीये। युती सरकारच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे जे हाल झालेले आहेत, या शेतकऱ्यांचे हाल आता लोकांना सहन होत नाहीये। म्हणून पवार साहेबांच्या विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे अनेक बहुसंख्येने लोक ताकदीने उभे आहेत। म्हणून वैयक्तिक स्वार्थापायी जर कोण इकडे तिकडे जात असेल तर त्याच्याने पक्षाला काही फरक पडणार नाही आणि निश्चित प्रकारे पक्ष पुढची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही। मनसेचे आमदार शरद सोनवणे आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। ज्यावेळेस त्यांनी शिवसेना सोडली त्यावेळेस ते म्हणाले होते ही शिवसेना नाही तर आढळराव सेना आहे। आज आढळराव शिवसेनेमध्येच आहेत, शरद सोनवणे शिवसेनेत गेलेत, मग आढळराव सेनेत गेलेत का शिवसेनेत गेलेत आणि त्या पक्षात गेल्यानंतर शिवसेना वाढेल की शरद सेना वाढेल, तुम्ही कसं बघता? शिवसेना ही एक संघटना आहे की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी चळवळ उभी केली आणि त्या संघटनेच्या जोरावर अनेक तरुण त्यांचे ज्वलंत प्रश्न बाळासाहेब ठाकरेंनी प्रकटपणे मांडले आणि त्या माध्यमातून ती पुढे गेली। शेवटी शिवसेना एक हिंदुत्ववादी विचार करणारा एक पक्ष आहे, जातीपातीचं राजकारण करणारा एक पक्ष आहे आणि लोकांसाठी त्यांचा कळवळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बेबनाव करणारा हा पक्ष आहे आणि सरकाराकडून किंवा सत्तेत असताना पण लोकांचं आपण चांगलं भलं करू शकत नाही हे जेव्हा त्यांना जाणवलं तेव्हा त्यांनी बीजेपी सरकारला, नरेंद्र मोदींना, फडणवीस साहेबांना नाही तेवढ्या 4 वर्षामध्ये शिव्या घातल्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा एकदा त्यांनी एकत्रित आता महाराष्ट्र आणि लोकसभेला युती केलेली आपण पाहिलेलं आहे। आता राहिला तालुक्याचा विषय। तालुक्यामध्ये 2 प्रबळ पक्ष आहेत, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि एक शिवसेना पक्ष आहे। निश्चित प्रकारे शरद सोनवणेंची आजपर्यंतची राजकीय वाटचाल जर आपण पाहिली तर ती कुठल्याच बाबतीत अशी स्थिर आपल्याला पाहायला मिळाली नाही। जशी पक्षाची भूमिका मी आणि आमचे सर्व सहकारी घेऊन पुढे जात असताना काही झालं तरी पवार साहेब सांगतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगतील त्या विचाराने आम्ही पुढे जाणार। जरी एखादा अन्याय किंवा एखाद्या गोष्टीतून आम्हाला मागे राहायला लागलं तरी पक्षाचा विचार करून पुढे जाणारे आम्ही सर्व मंडळी आहोत। पण आजपर्यंत
शरददादा सोनवणे मी कुठल्याच पक्षाला मानित नाही, सगळेच पक्ष एकसारखे आहेत आणि म्हणून लोकांच्या समोर जात असताना लोकांच्या हिताचाच मला कळवळा आहे किंवा मला पुळका आहे, अशा पद्धतीची भावना ते ज्या पद्धतीने सांगत होती, गेला आता पूर्ण विराम भेटलेला आहे आणि एक जातीवादी पक्षामध्ये त्यांनी आता प्रवेश करण्याचा मनोदय केलेला आहे. आजपर्यंत शरद सोनवणे सर आपण कार्य पाहिलं तर ते स्वतः आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात, थराला जाऊ शकतात. आजपर्यंत आपण ते पाहिलेलं आहे. ते जेव्हा आमदार झाले त्यांचा संपर्क खूप दांडगा होता. त्यांनी घराघरामध्ये त्यांच्या मनामधलं त्यांच्याबद्दलचं एक प्रेमाचं स्थान निर्माण केलं होतं. लोकांच्या सेवेसाठी सगळं काही अर्पण करून मी इथं आलेलो आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी स्वाभिमान सेवा संस्थेच्या नावाने अनेक कार्यक्रम इथं घेतले. पूर्वी मुंबईला ते काँग्रेस पक्षाकडून नगरपालिकेची निवडणूक लढवली. नंतर इथं आल्यानंतर एक कुठला तरी पक्ष धरला पाहिजे म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं यश प्राप्त केलं. लोकांचा त्यांच्याप्रती विश्वास आपल्याला मागच्या आमदारकीच्या निवडणुकीमधून तो दिसून आला. पण त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामधले अपेक्षाभंग झाले, भ्रमनिराश झाला. ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने आपला तालुका पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्या वल्गना केल्या होत्या त्या सगळ्या सपशेल खोट्या ठरू लागल्या. नंतर वैयक्तिक स्वार्थापायी त्यांनी आपला माणूस आपला आघाडी असा एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षामध्ये मीच अध्यक्ष, बाकी कोणी पदाधिकारी नाही आणि कोणीच नाही, अशा प्रकारचा एक स्वार्थी विचार एक संघटनेच्या माध्यमातून त्यांचा पुढे दिसून आला. नंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्यांच्यामध्ये त्यांनी किती यश प्राप्त केलेलं आहे ते जुन्नर तालुक्याच्या जनतेने सुद्धा पाहिलेलं आहे. ती लोक त्यांच्याबरोबर होती, त्यांना किती प्रमाणात ते मदत करू शकले, त्या आपला माणूस आपल्या आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना किती न्याय देऊ शकले किंवा मनसे पक्षाला किती न्याय देऊ शकले हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून शरद सोनवणे जे काय आहे ते मी आहे, मी स्वतः आहे. त्यांच्या मनामधला स्वार्थ आता जुन्नर तालुक्यातल्या जनतेला तो कळालेला आहे. निश्चित प्रकारे शिवसेनेमध्ये गेल्यानंतर शिवसेना संघटना ही भविष्य कालावधीमध्ये मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित प्रकारे तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती आता शरद सेना हीच होईल आणि त्याचे चित्र आपल्याला पुढच्या भविष्य कालावधीमध्ये पाहायला मिळतीलच. हे आता शिवाजीराव आढळराव या लोकसभेचे म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे गेले 15 वर्ष खासदार आहेत. ते शिवसेने पक्षाचे आहेत आणि शिवसेनेची संघटना करत असताना त्यांच्या खासदारकीबरोबर इतर तालुक्याच्या निवडणुका असतील, मग ते लोकसभा आपले जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आमदारकी असेल, नगरपालिका असेल, तेव्हा पक्षवाढीसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून ती काय आढळराव सेना म्हणता येणार नाही, ते त्यांचे नेते आहेत शिवाजीराव आढळराव आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष त्यांनी तो वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांच्या मनासारखं नाही झालं तो दुसऱ्याला शिवाय देत असताना ते काही बोलतात, त्याच्यामुळे ते म्हणले आढळराव सेना त्यांनी वाढवलेली आहे. पण निश्चित प्रकारे आता जी शिवसेना जुन्नर तालुक्याची होईल ती शिवसेना न राहता ती शरद सेनाच होणार आहेत. म्हणून ते जे बोलतात दुसऱ्याला तेव्हा ते दुसऱ्याला नसतं, पण ते स्वतः कसं वागतात त्याचं अवलोकन ते करत नाही आणि दुसऱ्याला नावं ठेवत राहतात. ते जिथं जातात ते इतके बडबड करतात, इतके बोलतात. एखाद्या टीव्हीच्या मुलाखतीमध्ये पण आपण पाहिलं, एखाद्याने प्रश्न विचारला त्याच्यावर अर्धा तास उत्तर देत राहतात आणि अर्धा तास उत्तर देत असताना तेच सगळे त्यांच्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी ते बोलत राहतात. त्यांचं भांडवलच तेवढं आहे, फक्त बोलायचं, गोड गोड बोलायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं. निवडणुकीच्या माध्यमातून नेत्यांवर टीका एकमेकांवर होत राहते, पण ते होत असताना कोणाची किती वैचारिक पातळी आहेत आणि कोण कशा पद्धतीने पुढे वाटचाल करते, कोण एखादं तत्वज्ञान सांगत असताना आपण स्वतः कसं वागतो हे आपल्याकडे बघायला पाहिजे. दुसऱ्याचं चारित्र्य काढत असताना कोण किती चारित्र्यवान हे त्याने पाहिलं पाहिजे. दुसरा कसा वागतोय त्याच्यापेक्षा आपण कसं वागतोय हे पहिलं बघितलं पाहिजे, मग दुसऱ्याला बोलण्याचा त्याचा अधिकार आहे. आपण नैतिकतेचे धडे शिकवत असताना याला त्याला दम देणं, प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणं, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणं, दिलीप आंधळेंना दम देणं हे कितपत योग्य आहे?
खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असं तोंडवर करून सांगतात. मग हेच प्रेम तुम्ही जुन्नर तालुक्याला दिलेत का? एखाद्या माणसाचं जर खरंच त्या कुटुंबावर प्रेम असेल, तालुक्यावर जर प्रेम असेल, तर त्या प्रेमाच्या भावाने त्या तालुक्याची उन्नती व्हायला पाहिजे, याच्यातून त्यांनी ते भावना केले पाहिजे. फक्त बोलून चालत नाही. दशक्रिया, माहिती, लोकांचे संपर्क एखाद्या नेत्याने करणं हे अभिप्रेतच आहेत. पण ते करत असताना ज्या खुर्चीवर ज्या जबाबदारीने त्यांना बसवलेलं आहे, ती जबाबदारी जर आपण पार पाडली नाही तर तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही, हे आता लोकांनी ओळखलेलं आहे. म्हणून जगाला खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, पण गाढव प्रेम मात्र काही कामाचं नाही, हे लोक आता जनतेने निवडणुकीमध्ये दाखवून देतील.